हाय, एम आय लेट? एकच मिनिट. माझी आई म्हणते लंकेच्या पार्वतीसारखी कशाला, म्हणजे काही कानातलं गळ्यातलं न घालता. एक मिनिट. दोन्ही आहेत ना? ओके. हॅलो, गुड इव्हनिंग. काय म्हणताय सगळेजण? लाईव्ह आहे ना मी? तुम्ही कोणीतरी उत्तर द्या म्हणजे मला कळेल. किती दिवसांनी मी लाईव्ह करतेय. हाय एव्हरीवन. येस, यू आर वॉचिंग. थँक यू. आय एम इन माय व्हॅन. वी आर शूटिंग फॉर अ न्यू मूवी. Thank you everyone for joining. It was a super 11th hour plan. My social media team and my social media manager Neha, we were thinking of this for a while. पण माझं इतकं काम चाललंय की आम्हाला प्लॅनच करता येईना. आणि शूट करायचं, कार्यक्रम करायचे, घरी पोचायचं, वेळेत पोचायचं, हे करायचं की लाईव्हची वेळ द्यायची आणि वेळेवर उगवायचंच नाही. टेल मी, हे बरोबर आहे का? त्यामुळे आज फायनली मला असं लक्षात आलं की मला इन बिटवीन एक स्नॅक ब्रेक असणार आहे, तेव्हा मी लाईव्ह करू शकते. खरं म्हणजे मी तुम्हाला बाहेर घेऊन जायला पाहिजे, बट अनफॉर्च्युनेटली तिथे you won't be able to hear me well because it's super windy outside. So it is very hot, by the way. It's very, very hot and humid in Mumbai. But the scenery outside is breathtaking. काश मैं आपको दिखा सकती, but I can't. इसलिए हैप्पी वैनिटी. बहुत क्यूट होती है वैनिटी. इट्स छोटा सा घर जहाँ पे आप अपने बैग्स रख सकते हो. यू कैन हैव फूड, यू हैव अ रेस्ट रूम फॉर योर सेल्फ एंड अ प्राइवेट कॉर्नर फॉर योर सेल्फ वेयर यू कैन प्रिपेयर योर कैरेक्टर. नमस्कार नमस्कार. हॅलो. किती जण नमस्कार म्हणतात? नमस्कार. कोणी लिहिलंय मला खूप खूप सुंदर. थँक्यू किरण. हाय गौरी. हॅलो प्रसाद. किती मज्जा. मी चष्मा घातलेला नाहीये, नेहमीप्रमाणे तुम्हाला मी अलर्ट्स देतेय. तर मला लाईव्ह करायचं मुख्य कारण होतं ते म्हणजे हा जुलै महिना. माझ्यासाठी हा महिना खूप छान चालू आहे. पण मनाची आपल्या काय काय चालू असतात ना गडबड गोंधळ. 13 जुलैला 13th July was my friend philosopher guide Guru's birth anniversary. Dubeji's birthday falls on 13th of July. And last month on 13th of June, I felt, arey, it is 13th. And without realizing which month it was, I shared a beautiful photo with Dubeji, myself and Vijay Tendulkar sir. I hope many of you have seen that and many of you reacted on that. It's a unique picture. It's the most rare one that anybody would have had in this world. दुबेजी आणि तेंडुलकरांबरोबरचा एकत्र त्या दोघांबरोबरचा फोटो. किती मज्जा ना. तो फोटो मी शेअर केला आणि मग लक्षात आलं की अरे आपलं मन 1 महिना पुढे धावतंय. तुमचं कोणाचं होतं का असं कधी? माझं फार कमी वेळेला होतं पण झालं. आणि मी चांगलीच गोष्ट केली होती. दुबेजींबरोबरचा फोटोच तर शेअर केला होता. मला ते लक्षात आलं पण मला असं वाटलं की आता सॉरी म्हणण्यासारखं काही नाहीये. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना सांगितलं की काय बघा माझं चाललंय. त्यामुळे मला माझीच मजा वाटली. आणि नंतर लक्षात आलं 13 जुलैला बाय द वे आम्ही खूप एक चांगला कार्यक्रम केला. कारण माझा मित्र संदीप कुलकर्णी, ऍक्टर, जो श्वासमध्ये होता, डोंबिवली फास्ट मध्ये होता, त्यांनी बडे आम नावाचं एक पॉडकास्ट सुरू केलंय आणि तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर बडे आमवर त्यांनी असं ठरवलं की दुबेजींच्या काही विद्यार्थ्यांना मी इन्व्हाइट करणार आणि दुबेजींबद्दल गप्पा मारणार. तर मी आणि कुमुद मिश्रा आणि संदीप स्वतः आम्ही तिघांनी मिळून भरपूर गप्पा मारलेल्या आहेत दुबेजींबद्दल. आणि
ते पाहिलं, मी पण पाहिलं ते पॉडकास्ट, आणि मला असं वाटलं मी खूप काय काय सांगायचं राहिलंय. मला किती काय काय आठवत होतं की अरे, पण असं होतं गप्पा मारताना आपण ते सगळं असं सुसंगत आठवणी आपण सांगू शकत नाही ना. तर बट यू मस्ट वॉच दैट, क्योंकि वो जो पॉडकास्ट है बड़े आम, दैट इज इन हिंदी इंग्लिश. तो आप जो लोग मराठी नहीं समझते, सॉरी, जो लोग मुझे नहीं समझ पा रहे हैं जब मैं मराठी में बात कर रही हूँ, उनको ये तकलीफ बिल्कुल नहीं आएगी जब आप बड़े आम देख रहे हो. जरूर देखो. बट जुलाई इज नॉट ओनली गुरु पूर्णिमा एंड दुबेजी's birth anniversary month, but it is also self-care month, and this is why I wanted to chat with all of you. What do you do for self-care? I want to ask you, do you do self-care? Do you understand what is you and yourself? Genuinely, I mean, not necessarily in the life, but whenever you watch watch my post, जरूर लिखिए की तुम्ही सेल्फ केअर म्हणजे तुम्हाला काय वाटतं, कारण याच्यावर आपण संवाद साधायला पाहिजे असा माझा आग्रह आहे. तर स्वतःची काळजी म्हणजे तुम्ही काय करता. मी काय करते ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आत्ता मी शूटिंग करतेय, एका फार सुंदर हिंदी सिनेमाचं शूटिंग चाललंय. तुम्ही ज्याची अनाउन्समेंट वाचलीत, मधुर भांडारकर सरांच्या द वाइव्स या सिनेमाचं शूट चाललंय आणि इट्स गोइंग ग्रेट. आय एम सो एन्जॉईंग वर्किंग विथ मधुर सर. टू अर्ली टू टॉक अबाउट दॅट फिल्म, बट you know, it is a dream come true phase for me. I always wanted to work with him, and finally I've gotten the chance to work under him. Madhur sir is simply brilliant. We have fabulous actors on board, amazing writers, DOP. I wish I could reveal, लेकिन नहीं. त्याचं शूटिंग चाललंय द वाइव्सचं. आमचे मॅड सखारामचे प्रयोग चालू आहेत, ज्याची मी निर्माती आहे. बऱ्याच पॉडकास्टची आमंत्रणं येत असतात, ते मी मधनं करत असते. आणि अजून एक मोठा प्रोजेक्ट सुरू होणार आहे. त्याआधी म्हणजे ते ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे, पण त्याआधी मी जाणार आहे अमेरिकेला. हे सगळं करायच्या आधी मला खरंच असं वाटलं होतं की आपण बोलूया एकमेकांशी. सेल्फ केअर मधला पहिला मुद्दा मला असं वाटतं आपल्या तब्येतीची काळजी, सेल्फ हेल्थ. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. मला सेटवर कितीतरी जण असे भेटतात ज्यांना सर्दीच झाली आहे आणि हा मुझे हर चीज से इरिटेशन होता है, मला सर्दीच झाली आहे, मला खोकलाच झालाय, मला कालपासून 4 दिवस झाले मी झोपलोच नाहीये वगैरे असं कोणीतरी म्हणत असतं. आणि मी चक्क हल्ली न कंटाळता विचारते की का नाही झोपलास, काल तर आपलं शूटिंग अमुक वाजता संपलं, मग का नाही झोपलास. आणि ना आपण एकमेकांशी जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण कधी कधी आपला छोटा त्रास कोणाशी तरी शेअर केल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. तुम्हाला असं वाटलंय कधी? म्हणजे लिटरली आजच मी त्या मुलाला विचारलं, आमच्या टीम मधल्या एका, की का बरं तू झोपला नाहीस. तर तो म्हणला काही नाही, घरी गेल्यानंतर मग असंच जेवून झोपेपर्यंत उशीर झाला आणि मग नंतर मी रील्स बघत बसलो. आहे की नाही? म्हणजे कामाची चूक नाहीये, स्वतःची झोप महत्वाची आहे का मनोरंजन आणि माइंडलेस मनोरंजन महत्वाचं आहे. आपण थँक्यू सुजित. माझा सेल्फ केअर मधला हा एक भाग आहे. मला आत्ताच माझे सहाय्यक सुजित माझ्यासाठी पेरू घेऊन आलेत. मला खूप आवडतो पेरू आणि प्रचंड आवडतं फळ आहे माझं. तर मी सेल्फ केअर मध्ये मी फळं खाते. तर आपलं मनोरंजन करणं, एंटरटेन आवरसेल्व्हज, डज नॉट मीन दॅट वी गेट इन टू सम थॉटलेस माइंडलेस एंटरटेनमेंट. We should not watch something that we don't like. We should have discipline for everything. The first thing is, for the generation or the times that we are in, we must give some time
फॉर द फिटनेस. वी हॅव टू वॉक, रन, सायकल, डू योगासन, काही पण असेल, आपल्या पिलाटेस असतील, झुंबा क्लास असेल, डान्स क्लास असेल, वेट्स असतील, नुसतं चालणं सुद्धा चालेल. पण आपण आपल्यासाठी, मला स्वतःला वाटतं 40 मिनिटं, ते सायंटिफिकली तुम्ही सर्च करा की एक्झॅक्टली किती वेळ मिनिमम एक्सरसाइज करायला पाहिजे आणि किती वेळ द्यायला पाहिजे. पण मला असं वाटतं मिनिमम 40 ते 45 मिनिटं आपण काहीतरी व्यायाम केला पाहिजे. आपण चांगलंच खाल्लं पाहिजे. मी खूप कामात आहे आणि मी कोणाच्या तरी अंडर काम करते असं म्हणून समोर येईल ते बकाबका खाऊन टाकायचं असं नाही केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना हक्क आहे वेळेवर आणि चांगलं खाण्याचा, त्यासाठीच आपण काम करतो की नाही. त्यामुळे डू कॅरी युअर डब्बा. इफ यू एंड अप इटिंग व्हेरी ऑइली, नॉन हेल्दी आयटम्स मोर दॅन 3-4 टाइम्स अ वीक, देन लेट्स थिंक अबाउट इट. चांगलं खाल्लं पाहिजे. आपण घरातल्या सगळ्यांनाच यासाठी एनकरेज करायला पाहिजे की सगळेजणच चांगलं खाऊया. त्या बरोबरीने ना मला एक महत्वाची गोष्ट आठवते की मी जेव्हा नवीन आई झाले तेव्हा मी भयंकर गोंधळले होते. म्हणजे मला काही सुचेच ना, आता हे कसं काय करायचं. एक छोटं बाळ आहे, ते नजरेआड होऊ द्यायचं नाही, माझी अंघोळ, माझं जेवण, त्या बाळाला बघायला पाहिजे, ते बाळ का रडतंय. तर ना माझ्या गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर विनीता साळवी यांनी मला एक फार छान सल्ला दिला होता. सॉरी माझ्या गायनक डॉक्टर विनीता यांनी मला खूप छान सल्ला दिला होता. विनीता साळवी त्या म्हणाल्या, दिवसातनं 10 मिनिटं तू स्वतःसाठी काढायला लाग. त्यात तू काहीही कर, तू पेपर वाच, गाणी ऐक, पण तू तुझं बाळ जिथे आहे त्या जागेपासून स्वतःला फिजिकली दूर घेऊन जा 10 मिनिटं तरी. आणि तुला हळूहळू आयुष्याचा हँग येईल. हे कुठल्याही, म्हणजे नुसतंच बाळाच्या बाबतीत खरं आहे असं मला वाटत नाही. कुठलीही गोष्ट जी आपण पॅशनेटली करत असतो, आपल्या आवडीची गोष्ट असेल, आपल्या नावडीची गोष्ट असेल, प्रोफेशन म्हणून घेतलेली गोष्ट असेल, त्यापासून स्वतःला 10 ते 15 मिनिटं आपण लांब नेलं तर ना आपल्याला थोडासा बर्ड्स आय व्ह्यू येतो. आपल्याला कळतं की अरे मी कशाला असं म्हणायची गरज होती. असं काहीतरी स्वतःबद्दल जाणवतं, दुसऱ्याबद्दल जाणवतं आणि आपण शांत होतो. मला अलीकडे असं जाणवलंय की कुणी काही वाया घालवलं ना, म्हणजे वीज, अन्न, पाणी, की मला तिडीक येते. म्हणजे मला संताप येतो आणि मला काहीतरी तो संताप व्यक्तच करावासा वाटतो. आणि मला हे कळतं की इतक्या आठ्या नाही घातल्या पाहिजेत, आवाज एवढा चढला नाही पाहिजे. समोरच्यानी चुकून ते केलं असेल, ते रोज तसं करत नसतील कदाचित, पण मला त्या क्षणी हल्ली राग येतोय. तर माझी सेल्फ केअर मधली गोष्ट कधीच मला असं वाटलं नव्हतं, कारण मी रागीट नाहीये, मी रुसकी आहे. मी रुसून बसते, हे काय मला सांगितलंच नाही, अरेच्या तू एवढं आलास आमच्या तिथे आणि माझ्या घरी आलाच नाहीस वगैरे वगैरे, असं मला रुसायला खूप आवडतं. किंवा मैत्रिणींना काहीतरी, पण मी रागवत नाही. म्हणजे चिडून संतापलीये वगैरे असं माझं होत नाही फारसं. पण ते का होतंय हे या सेल्फ केअर मंथ मध्ये मी रिव्ह्यू करतेय. मला तुमची खूप मदत हवी आहे, कारण आपण सगळे एकमेकांशी बोलूया. मी नक्की तुमच्या रिप्लाईज किंवा तुम्ही दिलेलं उत्तर वाचीन. आपण एक संवाद सुरू ठेवूया यावर, कारण आपल्या भावनांना आपणच समजून घेणं फार महत्वाचं आहे, हो की नाही. मी ज्या वयाच्या टप्प्यावर आहे तिथे मला कशाचा त्रास झाला होता माहितीये. मी मागची 10 वर्ष प्रचंड फिट होते, अजूनही आहे, पण त्याच्यामध्ये मला काहीतरी सांगायचंय की मी खूप असं
हवा केली होती की हवा असं नाही, पण मी 2-3दा असं काही मुलाखतींमध्ये सांगितलं मला चिकनगुनिया झाला. तर खरंच मला त्याचा त्रास झाला आणि मी कधी तक्रार करत नाही मला काही लागलं, पाय दुखत असतील किंवा घरी नचिकेत समोर किंवा कावेरी समोर घरच्या माणसांसमोर आपण बोलून टाकतो ना की काय ग बाई माहिती नाही आज जरा दुखता येतच पाय किंवा काय. पण एरवी कोणासमोर मी कधी म्हणाले नाहीये आजपर्यंत आणि मला त्याबद्दल जरा अभिमान आहे की मी सॉलिड फिट आहे, मी काही पण वजन उचलू शकते, मी कोणाला दुसऱ्याला काम सांगत नाही वगैरे. पण चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर मला हे मान्य करावं लागलं की माझ्यामध्ये फिजिकल बदल झालेले आहेत. इन द सेन्स खरंच सांधे दुखतात, म्हणजे शत्रूलाही चिकनगुनिया होऊ नये. माझा आता निघून चाललाय चिकनगुनिया, मला कळतंय, पण अजून माझा हा हात आहे ना इथं दुखतं, मला इथं दुखतं, ही अंगठ्याची बाजू दुखते, म्हणजे इथे दाबलं जोरात तर मला दुखतं, इकडे दुखतं, हे तर नक्कीच दुखतं. पावलं दुखतात, मधूनच गुडघे दुखतात आणि ब्लेम इट ऑन समथिंग इज असं नाही मला म्हणायचं, पण इट हॅड अ रिझन अँड आय केप्ट complaining about myself that I am not fit. How come I have put on these couple of kilos and these couple of inches? How can I? मी वेड्यासारखं वर्कआउट करते, वेड्यासारखं म्हणजे प्रेमाने म्हणतेय, वेड्यासारखं नाही, पण खूप सिन्सिअरली करते. फार छान डाएट सांभाळते, माझी सगळी टीम मला मदत करते त्यासाठी. मग काय होतंय, का नाही कमी होते, का ती जीन्स येत नाही, असं मी खूप 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 चिडले माझ्यावर. आणि त्या फ्रस्ट्रेशन मधनं बाहेर येण्यासाठी मला माझ्या जवळच्या माणसांची आणि माझ्या थेरपिस्टची खूप मदत झाली. कारण आपल्या हातात नसलेल्याही काही गोष्टी असू शकतात. इतका सगळा त्रास झाला, चिकनगुनियाच्या नंतर मला नागिण झाली, काय मजा चालू असते आपल्याला. तर अशा विविध गोष्टी होऊनही मी रोज आनंदाने काम करते. माझा प्रत्येक दिवस जेव्हा सुरू होतो तेव्हा मी असं कधीच म्हणत नाही की अरे यार आता चला. आज तुम्ही सकाळी माझी स्टोरी बघितलीत का? आज म्हणजे माझं शूटिंगचा कॉल टाइम जरा उशिरा होता, तर मला खूप आनंद झाला. मी आणि नचिकेत 7:15 ते 8:15 वर्कआउट करतो, तर आज मला काही जायला जमणार नव्हतं, पण कॉल टाइम उशिरा असल्याचा मेसेज मला वेळेत मिळाला. मी घरातून निघाले नव्हते अजून, त्यामुळे मी वर्कआउट पूर्ण करू शकले. मला खरंच आनंद होतो की मी वर्कआउट हा भाग सेल्फ केअरचाच आहे ना, त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी आज सुद्धा वर्कआउट पूर्ण केला होता. तर आय नेव्हर कंप्लेन अबाउट not eating many carbs or not having those rasgullas and pani puris. I don't complain. I can have one fixed menu for months. But in the month of July, that is the self-care month, I have decided that I will stop this fight with myself, because I'm so, even though I have put on some couple of kilos, some inches. I know it's a super no topic, but I am perimenopausal and I have to face it. माझं वय जे आहे ते मला लपवायचं नाहीये. मी या वयाची आहे. हो, मला एक मुलगी आहे जी 7वीतून 8वीत चालली आहे. तिला जून जुलै सुट्टी असते. आणि माझा नवरा आणि मी बऱ्याचदा ह्या विषयावर बोलतो की मोठं होणं किती सुंदर असतं. आपल्याकडे दिसणं आणि तरुण राहणं याला एक वेगळंच महत्व प्राप्त होत चाललंय, पण तुम्ही सगळेच मान्य कराल. इट इज सो ब्युटिफुल टू ग्रो अप, कारण आपल्याला नाती समजत जातात, कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स कशा चटकन रिझॉल्व्ह करायच्या हे आपल्याला कळतं. मी खूप गोष्टी करते बरं का सेल्फ केअरसाठी. मी देवासमोर रांगोळी काढते. आय लुक आफ्टर माय गार्डन. आय हॅव अ स्मॉल गार्डन इन माय बॅल्कनी. आय अरेंज द फर्निचर इन माय हाऊस. I generally love the working day, so I
like to spread joy around me. So my team is generally happy when I am on the sets. This is part of my self-care, that I like to be happy. I don't blame my family for my day. This is something that I deliberately do. You might have had a hard day at work, but your family is not responsible for your day. Please don't come back home as if you're a warrior, and don't shout on your family members. This is a request. This is a stern request. They haven't done anything wrong. You have faced some situations, and please come back home, because they have also have led their day. Somebody has cooked for you, somebody is waiting for you, somebody might be unwell at home. So be kind to your family and be kind to your team. I'm not here to preach or give you lecture on how forgiving you should be. I'm just saying that these are some resources that I have come across, आणि ते नक्की ट्राय आउट करून बघा. तर तुम्ही नक्की ट्राय आउट करून बघा. एक मस्त हसून टाकायचं. आणि कुणी हसायला विसरलं असेल तर त्यांना सांगायचं. परवा एका मीटिंगला एक माणूस आला, 4-5 जण आले होते, आणि एक माणूस असा एकदम टेन्स होऊन बसला होता. आणि मला ना गोष्ट ऐकता ऐकता असं माझं लक्ष विचलित झालं. म्हटलं हा असा का बसलाय माणूस. म्हटलं अहो तुम्हाला काही झालंय का, काय म्हणजे पाणी पाहिजे का, का तुम्हाला काहीतरी आवडलं नाहीये, तुम्ही एवढे का रागवलाय, म्हणजे तुम्ही काहीच, असं मी विचारून टाकलं. तर एकदम ते खुश झाली त्यांची हवा. ते असे जरा जज करत होते मला. मी किती वेळ बडबडू शकते. तर आता मला माझे शूटिंगचे कपडे, नेक्स्ट चेंज वगैरे बघायला पाहिजे. पेरू खायला पाहिजे, तो थांबलाय पेरू. आणि शूट संपून घरी जायचंय. आणि आता मी चालली आहे अमेरिकेला. का तर नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिवल आहे. नाफा म्हणून एक टीम आहे. माझे देऊळचे प्रोड्युसर अभिजित घोलप यांची एक सुपर टीम आहे, आणि त्यांनी आम्हाला भारतातून खूप जणांना इन्व्हाइट केलंय. तुम्ही माझ्या पेजवर नाफाबद्दल माहिती नक्की वाचा. आम्ही खूप इंटरेस्टिंग माणसं यंदा नाफाला असणार आहोत, जिथे सिनेमे दाखवले जाणार आहेत, पुरस्कार दिले जाणार आहेत, आमचे मास्टर क्लासेस आहेत, आणि बरीच देवाणघेवाण, आदान प्रदान चित्रपटविषयी होणार आहे, मराठी चित्रपटांविषयी होणार आहे. मी आणि कावेरी चाललोय. तर आता चला बॅग भरायचीच आहे मला, आणि अमेरिकेहून पण मी तुमच्या संपर्कात राहीन. पण टिल देन लेट्स रिमेंबर दॅट वी आर प्रेशियस. मला तुम्हा सगळ्यांची काळजी वाटते. माझं तुम्हा सगळ्यांवर प्रेम आहे. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्या बाजूला वारा वाहतो. आपल्याला कधी कधी पक्षी उडताना दिसतात. ह्या इतक्या साध्या गोष्टी आहेत. आपल्याला काहीतरी नवीन रोप उगवलेलं दिसतं. या सगळ्या गोष्टींमुळे आपण आनंद वाटून घेतला पाहिजे. मला तर ताज्या भाज्या दिसल्या किंवा फळं दिसली तरी खूप आनंद होतो. आणि कुणीतरी हसतं आपल्याकडे बघून. तुम्ही पण हसा. स्माईल प्लीज. आणि कुणी नाही केलं स्माईल दिवसभरात तर लक्षात ठेवा, मी नक्की स्माईल करणार. तर तुम्हाला माझ्या पोस्ट आवडतात का? मी इंस्टाग्रामवर पण काय काही पोस्ट करत असते. एक्सवर जरा कमी, पण फेसबुकवर मी नक्की लिहित असते काय 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 काय. ते तुम्हाला आवडतं का तेही सांगा. सुशीला सुजितसाठी परत एकदा मनापासून थँक्यू, कारण तुम्ही सगळ्यांनी सुशीला सुजितला टॉप ट्रेंडिंग बनवलंय अमेझॉन प्राईमवर. तर फील्स रिअली नाईस. Those who don't speak Marathi, do watch my film called Sushila Sujit by Prasad Oak. It's a fun film and it's a fabulous entertainment. तर हॅपी जुलै, हॅपी सेल्फ केअर एव्हरीवन. मस्त काळजी घ्या स्वतःची. स्वतःवर खूप प्रेम करा, कारण लाईफ इज ब्युटिफुल. चला थांबते आता मी, नाही तर मी बोलतच राहील. किती वेळ बोलले मी, बापरे बराच वेळ बोलले मी. थांबा आता मी स्टॉप करते.